आजच्या जमान्यातलं हे अतिशय छान असं उत्तर आहे. अजून कोणाला सांगायचं? लग्न म्हणजे दोन जीवांचं पवित्र नात्यामध्ये बांधलं जाणं. खूप सुंदर उत्तर आहे हे. राजेंद्र मोठेगाव. हा, राजेंद्र मोठेगावकर सर आहेत आपल्या इथे. तर त्यांनी खूप सुंदर असं उत्तर दिलेलं आहे. दोन नात्यांचं पवित्र बंधनामध्ये बांधलं जाणं, त्यांची मैत्री. आणखी कोणाला काही सांगायचं आहे का? लग्न म्हणजे काय, कोणी सांगू शकेल का? एक वेगळं उत्तर अपेक्षित आहे. तिकडे पलीकडे महिला वर्ग. इकडे इकडे इकडे. यस, काही वेगळं. क्या बात आहे. लग्न म्हणजे दोन जीवाचं मिलन, दोन मध्ये दरवळणारं सुंदर अंतर. विवाह म्हणजे दोन जीवांचं प्रेम निरंतर. विवाह म्हणजे दोन जीवांचं प्रेम निरंतर. विवाह म्हणजे त्याच्या दुःखाचा, विवाह म्हणजे तिच्या कर्तृत्वाला, त्याच्या पाठिंब्याचा आधार. तर अशा प्रकारे विवाह बंधनात अडकलेल्या या दोन छान प्रेमळ निर्मळ अशा जोडीचं थोड्याच वेळामध्ये इथे आगमन होत आहे. त्यासाठी आपण काही गाणी छान, काही त्यांना डेडिकेट, काही या वातावरणाला अनुसरून अशी छान छान गाणी आपण इथे ऐकणार आहोत. एक नात्याला नातं बांधणारं असं पवित्र संस्कार. आणि आजच्या काळामध्ये ज्याची गरज आहे की आपली सदस्य संख्या जी आहे ती न्यूक्लिअर फॅमिलीकडून ती एक्सप्लोडेड फॅमिलीकडे जावी, यासाठीचं असणारं सरांच्या विषयी खरंच त्यांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे काही आता या पलीकडे खरंच काही उरलेलं नाही आहे वर्णन. तर सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत तुमच्या सगळ्यांच्या उत्तरासाठी. सत्यम आणि रसिका या नवदंपत्यांना आशीर्वाद देण्यासाठी ते सगळे जमलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी सगळ्यांचं स्वागत करायचं या दोघांचा. लग्नाच्या नंतर सुद्धा ॲट द टाइम ऑफ रिसेप्शन एक महत्त्वाचा विधी असतो आपल्याकडे, प्रपोज करायचा. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. त्यांना तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. तर थोडंसं इथे पुढे याल का प्लीज? मी सगळ्यांना विनंती करते, यांना मदत करायची आहे थोडीशी. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ हवी. जे यंग क्राऊड आहे थोडंसं पुढे आलात तर बरं होईल. येस, क्या बात है. मेरा कहनी थी तुमसे जो दिल की बात, लो आज मैं कहता हूँ I love you, I love you, I love you. क्या बात है. किती सुरात, किती सुरात. क्या बात है. सो रोमॅन्टिक. लग्नासाठी सगळ्यात जास्त उतावीळ कोण झालं? क्या बात है. अपोजिट पार्टी. आता मला सांगा की सगळ्यात जास्त तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त चिडचिड कोण आहे? तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त चिडचिड कोण आहे? एकमेकांना सावरून घेणं चाललंय, असं नाही चालणार आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त आळशी कोण आहे? अच्छा, हे काय म्हणजे सावरूनच घ्यायचं एकमेकांना? मेरी 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 तेरी जान है, साथ तेरे रहेंगे सदा, तुमसे न होंगे जुदा. दिल छोटा
मी खूप छान प्रकारे सगळ्या क्राऊडला एंटरटेन केलं, सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं आणि छान गेम्सही घेतले ज्याच्यामध्ये आम्हाला कम्फर्टेबली इन्व्हॉल्व करून घेतलं आणि सोबत सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम तर अप्रतिम होताच. प्रत्येक गेस्ट येऊन मला सांगत आहे स्पेशली की खूप छान आणि सुरेल कार्यक्रम सुरू आहे आणि सगळ्यांना गाणे सुद्धा खूप आवडले. तुमचा आवाज, तुमची ओव्हरऑल सगळी सगळ्यांना खूप आवडले. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही आमच्या कार्यक्रमाला एवढी शोभा वाढवली. खूप खूप धन्यवाद. जेव्हा मी तुमचं पहिलं सॉन्ग ऐकलं गणारी साया, ऍक्च्युली आय हॅड गूजबम्प्स लिटरली. एकदम असे काटे येत होते, इतका सुंदर आवाज होता. आणि मॅम तुम्ही काय गाणे म्हणलेत, आवाज तुमच्या दोघांची जुगलबंदी वॉज ऑसम. मी खूप एन्जॉय केलं. येस, खूप एन्जॉय केलं खूप जास्त. धन्यवाद. तुम्ही मला